नमस्कार, मी गौरव शेलार आणि आपण पाहत आहात युवा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज नेटवर्क। महाराष्ट्रात मुरबाड तालुका राजकारणात एक नंबर असल्याच्या शब्दात नाखव्या तरुणांनी उजाळा दिल्याने राजकीय आणि सामाजिक स्तरावर खळबळ उडाली आहे। सध्या भारत देशात महाराष्ट्रात भाजपाचे राज्य आहे। सत्ता काबीज करण्यासाठी ईडी, सीबीआय अन्य प्रकारचा त्रास देऊन विरोधी पक्षातील मातंबर नेत्यांना भाजपात येण्यास भाग पाडल्याच्या राजकीय विरोधी पक्षाच्या आरोपांना मुरबाडच्या युवक नगरसेवकांनी चप्रक देऊन मुरबाडच्या राजकीय वादळात भिडकावली आहे। मुरबाड विधानसभा मतदारसंघात सर्वत्र भाजपाची सत्ता असताना भाजपाच्या हम करो सो कायद्याला भाजपाच्या 9 नगरसेवकांनी स्वतंत्र गटाची स्थापना करून चपराक दिली आहे। फक्त त्यांनी भाजपा पक्ष वेगळा केला नाही एवढंच बाकी राहिलं आहे। मात्र भाजपा पक्षाविरोधात जाणाऱ्या युवक नगरसेवकांचे नेतृत्व करणारा कोणीही मोठा नेता नसताना त्यांनी केलेला धाडस भाजपाच्या भोपळ्याची हवा काढणारा ठरल्याच्या प्रतिक्रिया सध्या मुरबाडमध्ये उमटत आहेत। मुरबाड नगरपंचायतमध्ये सत्ता स्थापन करताना भाजप नेत्यांनी शहरातील सामाजिक काम करणाऱ्या उमेदवारांना पराभूत करून नगरपंचायत मध्ये आपल्या मतांचे लोक निवडून आणले। ज्यांना ठेकेदारी विविध स्तरावर मदतीचा हात दिला त्यांनीच बड्या नेत्यांना आव्हान देण्याचा हा मुरबाड मध्ये भाजपामध्ये घडलेला पहिलाच प्रकार आहे। मुरबाड शहरातील चांगले वातावरण राजकीय घडामोडीतून दूषित केले गेले आहे। मात्र शहराच्या समस्या जटिल बनल्या आहेत। ठेकेदारातून नगरसेवक आणि नगरसेवकांची ठेकेदारी अशी मक्तेदारीत मुरबाड नगरपंचायत मध्ये रस्ते, शौचालय असतील, गटारी तसेच इमारती, नवीन जुन्या इमारती उभारणी, जुन्या पडीक इमारती उभारणे, वाहन खरेदी, विद्युत पोल, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, शिक्षण कर, तलाव सुशोभीकरण, बागेश्वरी पार्क, पाणी पुरवठा योजना, विद्युत पोल, प्युअर ब्लॉक अशा विविध कामात आजपर्यंत 100 कोटीच्या कामात काही कोटीचा गैरप्रकार झाला। त्याची पाठराखण भाजपा सत्ताधारी नेत्यांनी करून सामान्य नागरिकांच्या तक्रारी, माहिती अधिकारा अर्जांना केराची टोपली दाखवून बळ दिले। त्याच भाजपाला नगरपंचायत मधून घालवण्याचा काम नवीन युवक नगरसेवकांनी केला आहे। त्यांचे सर्वत्र स्वागत होत असून शहरातील जुन्या जाणत्या सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठांनी एकत्र येऊन शहराबाहेरील लोकांना मुरबाड नगरपंचायत मध्ये नगरसेवक बनवण्याचा भाजप नेत्यांनी खाटाठोक करू नये असाच सल्ला वेगळा गट निर्माण केलेल्या 9 नगरसेवकांनी भाजपाला दिला असल्याचे बोलले जात आहे। मुरबाड नगरपंचायत मध्ये एकूण 17 प्रभाग असून भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक आजपर्यंत राहिले आहेत। त्यातील प्रत्येकाला आजपर्यंत 1 वर्षाचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पद दिले, समित्या दिल्या, कोटी रुपयाची कामे दिली असताना हुकुमशाही भाजपाच्या राजकारणाला गटबाजीचे ग्रहण कोणी लावले असा सवाल शहरातील नागरिक करत आहेत। नवीन गट स्थापन करणाऱ्या 10 नगरसेवकांच्या गटाला जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता मिळाल्याचे वृत्त असून वेगळा गट स्थापन करून नगरसेवकांनी कोणत्या नेत्यांना आव्हान दिले, त्याचे नेतृत्व कोणता नेतृत्व करत आहे हे गुलदस्त्यात आहे। मुरबाड नगरपंचायत बरखास्त करून पुन्हा ग्रामपंचायत करण्यात यावी अशी येथील रहिवाशांना न्याय द्यावा अशी मागणी नागरिकातून होत आहे।